नमस्ते पब्लिक, मेरा नाम है अभी, मैं एक काल्पनिक ड्रायव्हर हूँ। आज आपल्याला पुणे ते होमचा लोड भेटलेला आहे। तब्बल 3 वर्षांनंतर आपली गाडी घराकडे चालली आज। घेतली मग गाडी लोड करून पूर्ण। चला मग मित्रांनो, करू आपली जर्नी स्टार्ट पुणे ते होम। तब्बल 3 वर्षांनंतर आपल्या गाडीला घराकडे लोड भेटलेला आहे। तर मित्रांनो, लय दिवसाचा प्लॅन सुरू होता आपल्यासाठी और आपल्या फॅमिलीसाठी न्यू गाडी घ्यायची। आपल्याला पुरा 2000 किलोमीटर प्रवास करायचा आहे। चला मित्रांनो, पाहू आपल्याला ह्या ट्रिपला किती पैसे उरतात। 300 किलोमीटर आलो पहा मित्रांनो, पुढं की लगेच आपल्या गाडीचं टायर फुटलं। तब्बल 3 तास मित्रांनो उभा राहिला, कोणताच गाडीवाला मदत करा आपल्याला। मग इकून तिकून आपल्याला एका छोट्या हत्तीवाल्याने मदत केली। मग घेतलं गाडीचं टायर खोलून घेतलं, पंक्चर गिमचर काढून डबल टायर बसून दिलं, गाडीचं घेतलं पंक्चर काढून। चला मग करू प्रवास सुरू। मग काय केलं, नागपूर पास मग आपल्या गाडीचं शोरूम दिसलं। आपल्या गाडीची फर्स्ट सर्व्हिसिंग आली होती। गाडी लावली सर्व्हिसिंगला। सर्व्हिसिंगवाला मला तुमच्या गाडीच्या सर्व्हिसिंगला 2 किंवा 3 तास लागतील। चला त्यावर मग आपण नाश्ता पाणी करून येऊ। नाश्ता पाणी झाला मित्रांनो। चला पाहू आपल्या गाडीची सर्व्हिसिंग झाली का पूर्ण। मग काय मित्रांनो, झाली आपल्या गाडीची पूर्ण सर्व्हिसिंग। चला मित्रांनो, मग आपली गाडी काढू गॅरेजच्या बाहेर। गाडी काढली मित्रांनो बाहेर। मग सर्व्हिसिंगचा किती खर्च आला सांगतो तुम्हाला। ॲडब्ल्यूची बादली आणि सर्व्हिसिंगचा किती खर्च आला सांगतो तुम्हाला पुढे धाब्यावर। ॲडब्ल्यूची बादली आणि सर्व्हिसिंगचा टोटल खर्च आला 12,500 रुपये मित्रांनो। गाडी केली एका धाब्यावर व पुढचा प्रवास करायचा का नाही सांगतो। तर मित्रांनो, पुढचा प्रवास तर काही आम्ही करणार नाही। पुढचा प्रवास बघू मग मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी माझा ब्लॉग इथंच एंड करतो। जय श्रीराम।